ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते माननीय श्री काशीनाथ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तसेच वालिव गावचे माजी सरपंच माननीय श्री लक्ष्मण पाटील यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ निशा जगदीश भोईर नगरसेविका, श्री जगदीश भोईर समाजसेवक, श्री महेश धनगर समाजसेवक, श्री पुनीत पाटील समाजसेवक, वालिव विभाग वसई पूर्व। समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक माननीय श्री डॉक्टर सोनिया काशीनाथ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री प्रकाश देवळीकर समाज कल्याण न्यास पालघर जिल्हा अध्यक्ष। वसई विरार शहरातील पूर परिस्थिती टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने नालेसफाईच्या कामांना वेग दिला आहे। नालेसफाई कामात गती यावी यासाठी वसई विरार महापालिकेचे महापौर अजू पाटील यांनी शनिवार व रविवार या दोन्ही सुट्टीच्या दिवसात प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली व नालेसफाई जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या। समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष धर्मसेवक माननीय डॉक्टर सोनिया काशीनाथ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री भूपेश कडुलकर पालघर जिल्हा अध्यक्ष आगरी कोळी सेना। ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते माननीय श्री काशीनाथ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री रंजन पाटील माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक 2 सर्व कार्यकर्ते। ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते माननीय श्री काशीनाथ पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री श्याम यादव अध्यक्ष माता प्रसाद चॅरिटेबल ट्रस्ट फुलपाडा विभाग विरार पूर्व। विरार पूर्व येथील रेल्वे कलवर्टची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा शनिवारी घेण्यात आला। देशमुख फार्म ते विरार डिमांड पर्यंतच्या रेल्वे समांतर नाल्याची सफाई वसई विरार महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे। मात्र रेल्वे लाईनच्या खाली असलेल्या कलवर्टमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाणी पुढे जाण्यास अडथळा निर्माण होत होता। या बाबतीत रेल्वे प्रशासनाने काम हाती घेतले असून रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे लाईन खालील कलवडमधील साचलेला गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे। रेल्वे प्रशासनाकडून हा गाळ पूर्णपणे काढून झाल्यानंतर या भागातील नाल्यातील पाण्याचा निचरा वेगाने होण्यास मोठी मदत होणार आहे। या कामामुळे पावसाळ्यात विरार पूर्व परिसरातील नागरिकांना पाणी साचण्याच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। या कामात महापालिका आणि रेल्वे प्रशासन समन्वय राखून काम करत असल्याचेही महापौर अजू पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला निर्मल तलाव हे वसईचे खऱ्या अर्थाने वैभव असून येथील नैसर्गिक स्तोत्र जिवंत राहणे अत्यंत गरजेचं आहे। मात्र गेल्या काही काळापासून या तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे। नागरिकांच्या याच भावनांची दखल घेत आणि या गंभीर पार्श्वभूमीवर महापौर अजू पाटील यांनी नगरसेवक पंकज चोरगे यांच्यासोबत रविवारी निर्मळ तलावाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली। या दौऱ्यादरम्यान महापौरांनी तलावाची सद्यस्थिती आणि पाण्याच्या प्रदूषणाची पाहणी करून चिंता व्यक्त केली। त्यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना तलावातील जलपर्णी तातडीने हटवणे, साचलेला गाळ उपसणे आणि तलावाच्या सर्वांगीण स्वच्छतेबाबत व संवर्धनाबाबत सूचना केल्या। निर्मळ तलावाचे ऐतिहासिक महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असून सुशोभीकरण आणि संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील असे आश्वासनही यावेळी महापौर अजू पाटील यांनी दिले।